इकडे सुनील तटकरे म्हणजे फिरता रंगमंच अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। गद्दारांनी स्वाभिमानाचा आव आणू नये असं देखील राऊत यांनी म्हटलंय। त्यावरती तटकरेंनी आता प्रत्युत्तर दिलंय। बघा, सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे। मी आज म्हटलंय की काल अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलेलं आहे। काही गोष्टी गोपनीय असतात ना, चोरांना चोरासारखं वागावं। ज्याने गुन्हा केलाय त्याने कायम तोंड लपवतच फिरलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। माझी मागणी आहे नरेंद्र मोदीकडे आणि या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते सुद्धा कटात सहभागी असू शकतात। जेम्स बॉन्ड आहेत ना, जेम्स बॉन्डला हे कळलं नाही का की मुंबई आणि दिल्लीची विमानतळाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे? जेम्स बॉन्डला कळायला पाहिजे। फिरता रंगमंचाचा अर्थ नेमका काय कळत असेल संजय राऊतांना तो त्यांनी सांगावं, कारण ते एक लेखक आहेत। एकेकाळी ते चांगलं उत्तम लिहायचे, त्याच्याबद्दलचा आम्हाला आदर आहे। पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची लेखणी इतक्या खालच्या दर्जाला गेलेली आहे की ते आता वाचनीयसुद्धा त्या ठिकाणी राहिलेलं आहे। गद्दारी कुणी केली महाराष्ट्राच्या जनतेशी 2019 सालामध्ये, आणि त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते, सरदार कोण होते हे सर्वांना नक्की माहिती आहे। कारण महाराष्ट्रातल्या जनतेचा स्पष्टपणाचा कौल भाजप आणि शिवसेनेच्या युतीला त्या ठिकाणी मिळालेला होता। ती निवडणूक युती म्हणून लढलेली होती। त्यामुळे त्या जनतेचा, महाराष्ट्रातल्या जनतेचा खऱ्या अर्थाने विश्वासघात करणारा गद्दार कोण आणि त्या गद्दाराचे नायक कोण हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। अशाने माझ्यासारख्याच्यावरती काही टीकाटिप्पणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।